अरे बास की पोरा, समाधान अरे बास की. कशा लोकच असलं काहीतरी करत बसतोस र. अगं तुला कशी शांत झोप लागती बघ आता. तसं नाही रे पोरा, अरे तू पण थकून भागून येतोयस, त्यात आणि माझी कशाला उस्तवारी करत बसतोयस. अगं काय बी कसं बोलतीस ग जीजे. अगं तेल चोळता चोळता 2 घटका का होईना तुझ्यावर गप्पा मारता येतात का नाही मला. मग तेवढं नाहीतर रोजचं आपलं चालूच असतंय की. आणि तसं बी आता शीतल आली की ही सगळी कामं ती हातात घेणार, आम्हाला काय करून देणार आहे का. होय. आणि एकदा शीतल आली की तू तरी कशाला आमच्याकडे लक्ष देतीस बाई. तुझं तिचं आपलं चालू असतं, तू आणि तुझी नाच चूल. अरे पोरा, चातकावानी वाट बघते बघ मी शीतलची. कधी एकदा घरला येईल ते असं झाले मला बघ. तुझ्याशिवाय कुठलं करमते बाबा मला. अरे आपला आजा तिकडे आहे ना म्हणून ती तिकडे गेल्या, पण सारखं असं वाटतंय बघ, कधी येईल ती, कधी येईल ती. 2 दिवसात नक्की येईल. हो दे ठेव पाय दे. अरे लावले तेवढे बास की आता पुरं की. अगं असू दे ग, शीतल नाही तर जरा पुण्य कमवू दे की मला पण. देवा इतका पांडुरंगा, लई जीवाला बरं वाटतं. पप्पा, काय ग? मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोल की. ते जरा लग्नाच्या संदर्भात. लग्नाच्या बाबतीत बोल की. आता तुम्ही सगळे माझ्या इतकं मागं लागले, लग्न कर लग्न कर लग्न कर. मम्मीचं तर आपल्या उठता बसत तीच. म्हणून मी जरा विचार केला आणि मग मी विचार केल्यावर असं ठरवलंय की माझी तयारी आहे. म्हणजे मी लग्नाला तयार आहे. होय, हे बरं झालं बघ. आमच्या तर रात्र रात्र डोळ्याला डोळा नाही. म्हटलं ही अशी का वागती, अशी का बोलती आणि लग्नाला का नाही म्हणती. माझा पण जीव भांड्यात पडला बघ जेडे. एकदा का तुझं मार्गी लागलं की मी आपली मरायला मोकळी. अहो जीजी, असं काय बोलताय? अजून परतुंड खेळवायची तुम्हाला, आणि आत्ताच कुठे जायच्या गोष्टी करताय. काय बी कसं बोलत असतेस ग जीजे तू. जयडे, उद्यापासून तुझ्यासाठी परत जोमाने स्थळ बघायला सुरुवात करतो बघ. या दिवाळीत काय असेल ते उरकून टाकू आपण. पप्पा, स्थळ बघायची गरज नाही. तुम्ही बघितलेल्या मुलांपैकी एक जण आवडलाय मला. मी बघितलेला? वय कोण ग? होय रे समाधान, तुमचं स्थळ बघून पण झालं वय. अरे असं कुठलं स्थळ आहे जे जेडीला पसंत आहे आणि मला ठाव बी नाही. काय ग जेडे, कुठला मुलगा पसंत केलाय? काय त्याला नाव गाव आहे का नाही? अहो जीजी, आपल्या गावातलंच पोरग आहे, माहितीतलं आहे, चांगलं घर, सगळं कसं व्यवस्थित आहे बघा. कोण ग? पप्पा, हर्षवर्धन देशमुख. काय तू भैयाबद्दल बोलतेस काय? का दुसरा कुणी हर्षवर्धन देशमुख आहे? नाही नाही जीजे, तोच आहे तो. त्योच? आणि तू कधी गेला रे त्याच्या घरी स्थळ बघायला? अगं आम्ही गेलो नव्हतो, ते चालते आपल्याकडे. आणि हे दोघ जण तिकडे जाऊन परस्पर नकार बी देऊन आले. होय रे समाधान्या, खरं आहे का? होय, खरंच आहे. काय म्हणाव पुष्पा तुला? समाधान्या, अरे काय रे हे एवढं सगळं रामायण झालं, मला एका शब्दात नाही सांगितलं. जीजे सांगायचं काय, कसं आहे की म्हणजे त्यांना नाही म्हणून सांगायचं ही माझ्या डोक्यात क्लिअरच होतं. त्याचं शीतल बरोबर मोडलेलं लग्न आणि त्याच्यानंतर त्यानं काय काय केलं हे सगळं आपल्याला माहितच आहे की. म्हणून त्याला नाही सांगायचं ही माझ्या डोक्यात पक्क होतं, म्हणून मी नाही सांगून टाकलं. आता जीजे मला सांग, मी तुला सल्ला विचारला असता तर तू तर काही वेगळा सल्ला दिला असतास ग. आता प्रत्येक वेळेस अडचणी आल्यात त्याला जबाबदार तेच आहेत असं कसं म्हणता? अगं नाही, अगं तसं नाही. बरं ती जाऊ दे. जयडे, तू तरी सांग मला, आपली त्यांची बरोबरी होऊ शकते का ग? अहो पप्पा, आपण कुठे गेलोय त्यांच्याकडे स्थळ घेऊन?
उलट ते चाललेत आपल्याकडं, म्हणजे ते आपल्याला त्यांच्या बरोबरीच समजतात ना. आणि आता चुका कोणाकडनं होत नाहीत, मग मी बी लग्न करून माती खाल्लीच की. पण तुम्ही माझ्या चुकांवर पांघरून घातलंच ना, मला माफ केलंच ना तुम्ही, मग मग त्यांना का नाही माफ करत आहे आता आपण? अगं तसं नाही जयडे, आपलं वेगळं त्यांचं वेगळं पडतंय. अहो पप्पा, आपण मला एक सांगा, त्यांच्यात नाकारण्यासारखं असं काय आहे? अहो घरचं एवढं चांगलंय, एकुलते एक आहेत, बर गावात सगळे मान बी देतात त्यांना. तुम्हाला बी कायम असाच मुलगा हवा होता ना माझ्यासाठी, आणि तर ते स्वतःहून आलेत आपल्याकडं, तर आपण का नाही म्हणायचं? अगं असं कसं म्हणती जयडे? त्यांच्यात शीतलच्यात काय झाले हे समजून ठावाय का नाही तुला? अगं मग असं असताना कशाला आपण ईशाची परीक्षा घ्यायला पाहिजे? अगं जीजे, आता झालं की ते, अहो ते दोघं विसरले बी असते ते सगळं. होय, उगीच कशाला मागचं उट्ट काढत बसायचे? झालं गेलं गंगेला मिळालं म्हणूया ना, आपण बी पुढचं बघूया. आणि पप्पा, समजा शीतलच काय प्रॉब्लेम नसेल माझ्या लग्नाशी तर? अगं असं कसं म्हणती जयडे? आता पै पाहुणं झालं की घरला येणं जाणं सुरू झालं. त्याची घरचा जावाई, ती सून, मग भांड्याला लागायला आता किती वेळ लागेल सांगू बरं? आपल्या संसारात सुखासुखी कशाला काहीतरी उगाच? नाही, नकोच ती. हे बघा, हे असं असतं तुमचं. आधी म्हणायचं सगळं तुझ्या मतानुसार होऊ देत, मग वेळ आली की मग स्वतःची घोडी पुढे दामटायची. पप्पा, मी काय विचारलं त्याचं उत्तर द्या की मला. मी जर हर्षवर्धन सोबत लग्न केलं, त्याशी जर शीतलला प्रॉब्लेम नसेल तर? अगं पण ती कशी तयार होईल? अहो ती काय विचारतीन, तुम्ही काय बोलताय? अगं तसं काय झालं तर माझी काय हरकत असणार आहे? तसं ही स्थळ लाखात एक आहे. मी बी तुम्हाला हेच सांगत होते, तुम्ही चुकच घाई केली. अजिंक्य आणि शीतलचं जे काय वाद होतं त्यांच्या बरोबर, त्याला झाला जमाना. आता ते एवढं स्वतःहून स्थळ घेऊन आल्यात म्हणल्यावर त्यांचा बी काहीतरी विचार असेलच की. म्हणजे दोन कुटुंबातला वाईटपणा जावा आणि चांगलं नातं तयार व्हावं. आता ते जसा विचार करतात तसा आपण बी करून बघू की. वय पप्पा, अहो मी स्वतः शीतल संग बोलले, तिला सगळं सांगितलं, सगळं म्हणजे सगळं, कोण पोरगा आहे काय आहे. आणि ती म्हणली की तुम्हाला जर आवडला असेल आणि तुम्हाला करायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही. असं म्हणते ती? हा, तर मग? अगं शीतल अशी कशी म्हणली? नक्की ना? नाहीतर बघ तुला वाईट वाटू नये म्हणून म्हणली असेल. तुमचा कोणाचाच माझ्यावर अजिबात विश्वास नाही ना? फक्त शीतलवर आहे ना? मग तिच्याच तोंडून ऐका, खोटं वाटत असेल तर. पण जर ती पण लग्नाला तयार आहे म्हणली तर मग तुम्ही काय म्हणणार? अगं असं काय असेल तर माझी काय हरकत नाही बघ. म्हणजे तुझी पसंती असेल आणि शीतलला जर काय प्रॉब्लेम नसेल तर मग काय? हॅलो शीतल, जयश्री बोलते. हा जयश्री, बोला की. मी तुला लग्नाविषयी बोलले होते ना? हा, मग मी आता ते सगळंच घरच्यांना सांगितलं की मला असा असा मुलगा पसंत आहे, मी लग्नाला तयार आहे. पण पप्पांना असं वाटतं की तुला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको व्हायला. काय? नाही नाही नाही, अहो तुम्ही एक काम करा, जरा फोन स्पीकरवर टाका की. हा. हो मामा, मला कसला आलाय प्रॉब्लेम. आता जयश्रींना स्थळ पसंत आहे, त्यांना लग्न करायचं म्हणल्यावर मला त्यात आनंदच आहे. आणि नुसतं मलाच नाही बरं का, हा मला दोघांना बी. मामा, तुम्ही अजिबात जास्त विचार करत बसू नका. त्यांना स्थळ पसंत आहे ना, मग तुम्ही हो म्हणून टाका. अगं पण नाही बिन नाही, तुम्ही लागा तयारीला. आणि मी बी आता येणारच आहे की. तिथले अगं किती वाजले माहितीये ना? हा माहितीये. अगं पण ती हर्षवर्धन बद्दल बोलतीये, हे माहितीये का तुला?
अगं मी काय बोलतोय? होय मामा, ऐकलं मी सगळं. तुम्ही लागा तयारीला. चालतंय शीतल, ठेवते आता. ऐकलं आता ते काय म्हणली ते? अगं म्हणजे शीतलला काहीच अडचण नाही, तर मग ठीक आहे. माझ्या पुरीचं मन किती मोठं आहे समाधान या. मोठ्या मनाची म्हण. बघू की आता कळल्यावर काय म्हणते ती. होय, लई मोठ्या मनाची आहे बघा शीतल. मग हो, कधी जायचं भैयांकडं? आधीच तुम्ही त्यांना नकार कळवलाय, तेव्हा लवकरात लवकर जाऊन बोलून आलेलं बरं. होय, जाऊया की, उद्याच जाऊ भेटायला. हो मॅडम, अहो आवरलं का नाही? टायमिंग बघा काय झालंय, पोरी येते ना आता. झालं झालं, सगळं झालं. हे काय, आता आवरूनच घेते. स्वारी लईच खुश दिसते आज. जेवण जमून आलं दिसतंय. नुसतं जेवणच नाही, अजून काय तर जमतंय. अहो, आपल्या जयश्रीचं लग्न ठरलं. काय सांगते? कुणा सांग? ठरलं म्हणजे त्यांना आल्या स्थळांपैकी एक स्थळ पसंत आहे. पण मुलगा कोण आहे? कोण का असं ना, त्यांना पसंत आहे ना. झालं तर मग आता गेल्या गेल्या मी त्याला भेटते आणि तुम्हाला सगळं सांगते. मी मामाला फोन करून विचारतो. अहो, आता कशाला फोन करताय? मी सांगते ना तुम्हाला, उद्या बोला. आणि तसं बी आता तुमची दोस्त कंपनी येत्यालच. शितले, बरं झालं बघ. मामा सकाळीच मला म्हणत होता त्याला काळजीत आहे म्हणून. काळजी तर तशी आपल्या सगळ्यांनाच वाटत होती की त्या लग्नच नाही करायचं म्हणून बसल्या होत्या. झाली ना तयार, माझ्या मागची काळजी मिटली मी एकदाची. शितले, तू तिकडे गेल्यावर ना तू सगळं पुढवून कर. कर म्हणजे माझ्याशिवाय लग्न होऊच शकत नाही. तिकडं मिरवायला नको वय. मिरव शितले, आता बघ, आता सगळं मार्गी लागते बघ. शितले, काय? चहा. तुम्ही कशाला करत बसला? मी उठलेच होते की. अरे माझ्या आत्ताच्या लवकर नाही मिळायचं. लय सवय झालीये बघा तुमच्या हातच्या चहाची. तुम्ही गावात जरी नसला ना तरी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तुमची आणि तुमच्या चहाची आठवण येते. झालं का आवरून? होय, बॅग तर कालच भरून ठेवल्या होत्या की. मी बॅग भरतो जरा. अहो, काय? इकडे बघा. अहो, इकडे बघा, माझ्याकडे बघा. कशाला एवढं मनाला लावून घेताय? असं कट दिसलं जातील बघा 4 महिना. अगं, तू आठवडाभर होतीस तर आता गेला आठवडा. आपण फोनवर बोलतोच की. ते बी आता कमी होईल. का? अगं, तिकडे रेंज नसती. कधी कधी सॅटेलाइटच्या फोनवरनं नाहीतर लँडलाईन वरनच बोलता येतं. म्हणजे रोज बोलता येईल असं बी नाही. पत्र तर पाठवू शकतो ना. तुझ्याकडे सगळे पर्याय आहेत नाही का? आहेतच. आणि समजा नाहीच कॉन्टॅक्ट झाला तर डोळं मिटून माझी आठवण काढा. मी तुमच्या पाशीच असेन.
असं वाटतं तू जाऊच नाही. आई तर माझं मी निघण्यात आलंय, पण जायला तर लागणारच ना. अरे तुम्ही सगळेजण एवढं लवकर कशाला उठला? वहिनी असं का म्हणताय? अहो तुम्ही आमच्यासाठी एवढं काय काय केलं, आम्हाला एवढं काय काय चांगलं खायला करून घातलं. आयुष्यभर लक्षात राहील असं तुमच्या हातचं जेवलो. तुम्हाला आम्ही साधं सोडायला पण यायला नकोय. अहो भाऊजी, एवढं काय त्यात? आणि तसं बी काल रात्री तुम्ही निरोप घेतला होता की. हो असं कसं वहिनी? और मुझे हे राहुल्या, तू तर भाऊ आहेस आपला. तुला आता फक्त सोडायला नाही, पुढच्या वेळी घ्यायला ना स्टेशनला. आणि तसं बी राहुल सरांना परत एकदा यायला लागतं का नाही बघ भावा. का तर आपला ते डान्स राहिला नाही का? ओ शिट, वो मेरा डांस होता होता रह गया ना. चला निघूया आता. चला मी येतो स्टेशनला सोडायला. अहो कशाला? नको, परत तुमची सकाळची ड्युटी आहे, लेट होईल तुम्हाला. हा मी जातो की. काय रे राहुल्या? हा आज्जा, नको टेन्शन घेऊ, मी ऐकते. आणि असं बी युनिटची गाडी आहे सोडायला तुम्हाला, त्यामुळे काय काळजी नाही. सर इनको ट्रेन में बैठा देना. टेंशन मत ले अजिंक्य, मी हूं ना. चला. आज्जा, भावा काळजी घे, तिकडे जम्मू काश्मीरला निघालाय, नीट राहा.